मित्रांनो, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 2 कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये प्लेयर्सला 4 भागात विभागले. ए प्लस, ए, बी आणि सी. सी प्लेयर्सला 1 कोटी रुपये भेटतात, बी प्लेयर्सला 3 कोटी रुपये, ए प्लेयर्सला 5 कोटी रुपये आणि ए प्लस प्लेयर्सला 7 कोटी रुपये भेटतात. आणि या ए प्लस ग्रेडमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि बुमराह यांचा समावेश आहे. जर या ए प्लस ग्रेडमध्ये कोणत्या प्लेयरचा समावेश करायचा असेल तर बीसीसीआय हे नाही बघत की तो किती फेमस आहे, त्याने मागच्या मॅचमध्ये किती परफॉर्मन्स केला आहे, तर तो प्लेयर किती फॉर्मॅट्स खेळतोय, किती मॅच खेळतोय, तो टेस्ट मॅचला प्राधान्य देतोय की नाही, आणि मेन म्हणजे डोमेस्टिक रेड बॉल क्रिकेट तो खेळतो की नाही, यावरती त्यांचा समावेश ए प्लस ग्रेडमध्ये होतो. आता यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे फक्त ओडीआय क्रिकेट खेळतात. त्यांनी टेस्ट क्रिकेट आणि T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे हे दोघंही जण ए प्लस ग्रेडच्या इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत नाहीत, म्हणून त्यांचं डिमोशन होऊन ते 5 कोटीच्या ए ग्रेडमध्ये जाऊ शकतात. आता ए प्लस ग्रेडमध्ये शुभमन गिलचा समावेश होऊ शकतो, कारण तो ओडीआय आणि T20चा कॅप्टन आहे आणि तो टेस्ट क्रिकेटसुद्धा खेळतो, म्हणजे तो तिन्ही फॉर्मॅट खेळतो, म्हणून त्याची जागा ए प्लसमध्ये येऊ शकते. तर 22 डिसेंबरला बीसीसीआयच्या अपेक्स बॉडीची एक मीटिंग होणार आहे आणि या मीटिंगमध्ये या सर्वांचा निर्णय होणार आहे. तर अशाच काही न्यूजला समजून घेण्यासाठी चॅनलला फॉलो नक्की करा.